हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन येत आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांची हळद पिके व कांदा पिके काढणी सुरू आहे. हं, हं, हं. आणि ते शेतकरी आपल्याला वारंवार फोन सुद्धा लावत आहे, मेसेज सुद्धा करत आहे, की सर पुढील जे काही वाटचाल आहे पावसाची, कारण की 2-3 दिवसापूर्वी एक तुम्ही लाईव्ह घेतला होता हं, हं. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. हं, हं. ते आपल्याला प्रश्न करत होते, की सर काय राहणार पुढील वाटचाल? म्हणजे आता जे काही पुढील वातावरण बनणार, ते कोणत्या तारखेला बनणार आणि कसं बनणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार? तर त्याबाबत शेतकऱ्यांना एक सविस्तर माहिती द्यावी सर. चालेल नक्कीच. हे पहा, मागेच तुम्हाला मी माझ्या Insta, Facebookवरती सांगितलं, की राज्यामध्ये परत गारपिटीचं सदृश्य परिस्थिती पाहायला मिळणार आहे. हो, आणि सगळ्यांना विनंती आहे, की ज्यांचा कांदा असेल, हळद असेल यांना जो कालावधी मिळतोय, तो कालावधी ह्या रेकॉर्डिंगच्या शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. येत्या 48 तासात किंवा 72 तासात म्हणजे 14 आणि 15 तारखेपासूनच राज्यामधल्या दक्षिण भागामध्ये म्हणजे कर्नाटक, हुबळी, कोल्हापूर भागामध्ये वातावरण हे 15 तारखेपासून सक्रिय होऊन जाईल. पहिल्या हो. दिवशी वातावरणाची व्याप्ती खूप कमी आहे. हां. पण 15-16 पासून गरमीची लेव्हल आणि वातावरणामध्ये असा बाष्पयुक्त वारं आणि हुबळीसारख्या ठिकाणी 15 आणि 16 ला पाऊस स्थानिक लेव्हलला पडणार आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत सांगितलं मी, की 16 तारखेपासून वाऱ्याची दिशा आणि 17 तारखेपासून वातावरणामध्ये अंधुकपणा हा पाहायला मिळेल. आणि 18 पासूनच वातावरण हे सक्रिय होणार आहे. 20च्या आत पाऊस नाही असा कुठलाही संकेत दिला नाहीये. 20च्या आतच पुण्यासारख्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या ठिकाणी पाऊस हा होणार आहे. हो, बरोबर सर. बरं सर, सांगली जिल्ह्यामध्ये मोजके हं. याच्यामध्ये जास्त करून जिल्हे कोणते राहणार सक्रिय? हे पहा रेकॉर्डिंगच्या शेवटपर्यंत समजून जाईल तुम्हाला. 19 तारखेपासून सक्रिय असा जिल्हा हुबळी, कोल्हापूर, निपाणी, सोलापूर, धाराशिव, सांगली, हं, हं. सातारा, पुणे परिसर हो. 19 तारखेला. हं, हं. ठीक आहे. हं. 20 तारखेला याच्यामध्ये सर्वाधिक जास्त फटका जो आहे, तो दुपारनंतर काही भागांमध्ये आगमन करेल. तो म्हणजे नाशिक क्षेत्र, पुणे, संभाजीनगर, नाशिक क्षेत्र, कोल्हापूर म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्राकडनं सर्वात अगोदर मजल मारतोय हां, हां. आणि नंतर धाराशिव, लातूर, अहिल्यानगर हा 20 तारखेला संध्याकाळी कव्हर अप करतोय. हो. आणि विषय विनंती अशी आहे, हा पुढे चालून 21 तारखेला, 22 तारखेला आणि हे वातावरण 26 तारखेपर्यंत राहणार आहे. हं, हं. 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 याच्यामध्ये मराठवाड्यातले सर्व जिल्हे आहेत. भाग बदलत पद्धतीनं व्याप्ती 25 ची मॉडेलनुसार दिसते. 30-35 वर जाऊ शकते. हो. हं. म्हणजे गरमीची लेव्हल आणि उष्णता जास्त असल्यामुळे हाय प्रेशर, लो प्रेशर. लो प्रेशर म्हणजे अतिशय भयंकर तापमान, गरमी आणि त्यामुळे ढगांमध्ये गारपिटीचे आकार, गारपीट सदृश्य परिस्थिती महाराष्ट्राला पुन्हा या शेवटच्या आठवड्यात पाहायला मिळते. हां, हां. स्टार्टअप होतं त्याचं 19 तारखेपासून. 18-19 पासून वातावरण हे बिघडतंय आणि 19 पासून ही पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करते. हो. लगेच ताबडतोब मराठवाडा, विदर्भ घेणार नाहीये. त्याला बरोबर. 20 तारीख किंवा 21 तारीखही उजडू शकते. त्यामुळे कालावधी तुम्हाला जसा सांगितला तसा मिळणार आहे आणि त्या पद्धतीनं बाकी तुम्हाला सांगितलं असेल 20 तारखेच्या आत नाही, हा 20 तारखेच्या आतच आहे. ठीक बरोबर. आहे. हो. तर सुरुवात ती कोल्हापूर पासून सांगली पर्यंत पासून करणार आहे. पण एकंदरीत जिल्हे वाढते पण आहे त्याच्यामध्ये. हां, हां, हां. हं. बरं सर, गारपीट कशी राहणार मग या वातावरणामध्ये? हे पहा गारपीट जशी नेहमी पडत आली तशीच आहे. जिल्हा, तालुका, विभाग अशा काही भागांचा बदल करत गारपिटीमध्ये जरा आकार मोठा राहू शकतो उष्णतेमुळे हो. आणि हाय प्रेशर म्हणजे वातावरण वादळी पण राहू शकते याच्यामध्ये. बरोबर. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, हे वातावरण ह्या महिन्यापुरतं मर्यादित नाही. मी वारंवार तुम्हाला 2-3 महिन्याचा अगोदरच अंदाज दिलेला असतो, की हे ह्या महिन्यात सुद्धा 18-19 ला घडेल. हे तुम्हाला मागच्या महिन्यात पण सांगितलं होतं. अजूनही तुम्हाला ह्याच रेकॉर्डिंग सांगतोय. हे वारंवार घडतं आहे. ज्यांच्या बरोबर. कोणाच्या लग्नाच्या तारखा असतील तुम्ही कमेंटमध्ये करून टाका आणि तुमचा तालुका आणि जिल्हा तिथे अनिवार्य आहे. मला ते सांगितल्याशिवाय समजणार नाहीये. त्यामुळे तुमच्या लग्नाची वेळ काय आहे ते देखील सांगा. पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण ते पण घेऊयात. आणि ॲक्चुअली असं आहे, की तुमचंच नाही, तुमच्या पाहुण्या-रावण्याचं कुणाचं काय असेल, तर आपण तिथे सतर्क ठेवूया. आणि बरोबर. शक्यतो मराठवाड्याला आणि विदर्भाला एक विनंती असेल, की लग्न रात्रीचे ठेवण्यापेक्षा या पावसाळी काळामध्ये हे दिवसाचे बरे राहतील. बरोबर. हं. हो. बरं सर, हे वातावरण 19 तारखेपासून सक्रिय होत आहे. तर मग किती कोणत्या तारखेपर्यंत राहणार समजा? हे पहा मॉडेलनुसार तारखा लांबणीखाली आहेत. सुरुवात जर हा 18-19 पासून करत असेल, तर मध्यंतरी 21-22 ला याची सक्रियता जास्त आहे. हो. परत 1-2 दिवस थोडा गॅप घेऊ शकतो. परत 25-26 ला परत हे डेव्हलप होऊ शकतं. हं, हं. त्यामुळे कमीत कमी हे 26 पर्यंत तरी चालू शकतं, असा अंदाज तुम्हाला माझ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. आणि हं. सर मग पुढच्या महिन्यातली काही कंडिशन राहणार का अजून पुन्हा पावसाची? नक्कीच. पुढच्या महिन्यात सुद्धा आहे. एकंदरीत पुढच्या महिन्याची अपडेट आपण ठराविक जर सांगितलं ठरली, तर 14-15 तारीख निघते पुढच्या महिन्यात सुद्धा हं, हं. आणि पहिल्या आठवड्यामध्ये 1-2 तारखेला सुद्धा सक्रियता पाहायला मिळते. हो. पण लगनसराईच्या मुहूर्त असलेल्या 6, 7, 8, 9 तारखेला वातावरण अजूनही तिथे त्याप्रमाणे प्रभावी दिसत नाहीये. हं, हं, हं.
हं. समजा हे वातावरण आणि आपल्याला असं पाहायला दिसणार समजा जे काही तुम्ही जिल्हे हो, हो. सांगितले. त्या जिल्हे एकंदरीत पुन्हा लक्ष देऊन ऐका. हे हो, वातावरण स्टार्टच जरी दक्षिण महाराष्ट्राकडनं होत असलं, वेळ लागतोय. 18-19 पर्यंत पोहोचणार आहे आपल्यापर्यंत. आणि बरोबर. आपल्याकडे आल्याच्या नंतर एकदमच सगळा महाराष्ट्र ते बितत नाहीये. हं, सगळ्यांनी घाबरण्यासारखं काही नाहीये. फक्त ज्यावेळेस तुम्हाला या पावसाळी तारखा सांगितल्या जिल्ह्यानुसार, विभागानुसार, त्यावेळेस जनावरांचे गोठे, त्यानंतर पत्रा वगैरे असेल तो मजबूत करून घ्या. वाऱ्याचा प्रेशर जास्त आहे. त्यानंतर आता जवळपास द्राक्ष बागायतदाराचं सुद्धा काम मला वाटतं आवरतच आलं असेल. त्यांना एक विनंती आहे, जास्त काही चिंता करू नका. या गोष्टी फक्त आता ज्या आहेत त्या सांगितल्या आहेत आणि ते घडल्या सुद्धा आहे आतापर्यंत. आणि त्यानुसार तुमच्या भागातली टक्केवारी सुद्धा सांगितली आहे. आणि बरोबर. सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटी जर पाहिली त्याची दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसते. खानदेशचा पण नंबर आहे ह्याच्यामध्ये. हं, आणि हं. थोडा उशिरा 1-2 दिवस उशिरा यांच्यापेक्षा मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जास्त नंबर आहे. हो, हो. तुम्हाला काय बरोबर. हवंय, काय नको हे कमेंट बॉक्समध्ये सुचवत राहा. हो. तुम्हाला नक्की पुढच्या वेळेस अजूनही ते जिल्हे उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण घेण्यात येईल. नक्कीच हं, सर, तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.